नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। मुंबई शहर जिल्ह्यावरती आपण याच्या अगोदर याच टॉपिकवर 20 प्रश्न घेतलेले होते। इथे वरती तुम्हाला आय बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर 21वा प्रश्न आहे, कान्हेरी डोंगर जंगलात व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात डॅश डॅश आढळतात। काय आढळतात? वनगाय, वनशेळी, वनकुत्रा की बिबटे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिबटे। कान्हेरी डोंगर जंगलात व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे आढळतात। तर मित्रांनो, बिबट्याबद्दल माहिती जाणून घेऊया। तर देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे 13,874 असल्याचे सांगण्यात आले आहे। देशातील बिबट्यांच्या संख्येत मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्राचा दुसरा आहे, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, नोटबुकमध्ये लिहून घ्या। प्रश्न 22, कान्हेरीच्या जंगलात डॅश डॅश वन्य प्राणी आढळतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच, म्हणजेच कोल्हा, हरिण आणि ससे। कान्हेरीच्या जंगलात कोल्हा, हरिण, ससे वन्य प्राणी आढळतात। प्रश्न क्रमांक 23, माहीम या पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात डॅश डॅश या पक्ष्यांची संख्या वाढत आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच। तितर व कवडे, पोपट व मैना आणि साळुंकी। 24वा प्रश्न आहे, माहीम येथील अभयारण्यात अलीकडे डॅश डॅश विकसित केले आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्पोद्यान। माहीम येथील अभयारण्यात अलीकडे सर्पोद्यान विकसित केले आहे। नेक्स्ट आहे, डॅश डॅश महानगर हे भारतातील एक प्रगत व्यापारी महानगर आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बृहन्मुंबई। बृहन्मुंबई महानगर हे भारतातील एक प्रगत व्यापारी महानगर आहे। नेक्स्ट आहे, डॅश डॅश येथे बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच, म्हणजेच घाटकोपर, विक्रोळे आणि भांडूप। नेक्स्ट आहे, समुद्राच्या किनारी प्रदेशात व खाडी भागात डॅश डॅश केली जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मासेमारी। समुद्राच्या किनारी प्रदेशात व खाडी भागात मासेमारी केली जाते। प्रश्न आहे, डॅश डॅश या प्रकारचे मासे समुद्रात पकडले जातात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच, म्हणजे सुरमई, बांगडा, बोंबील, पापलेट व कोळंबी आणि यापैकी सर्वच। नेक्स्ट आहे, खोल समुद्रातील मासेमारी डॅश डॅश च्या साहाय्याने केली जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ट्रॉलर। खोल समुद्रातील मासेमारी ट्रॉलरच्या साहाय्याने केली जाते। नेक्स्ट आहे, डॅश डॅश समाजाचे लोक मासेमारी करतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोळी। तर मित्रांनो, कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे। आणि कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन काळात संपूर्ण भारतात या जातीचे वर्चस्व होते। वरळी व कुर्ला येथे दुग्ध प्रकल्प असून दुधावर प्रक्रिया करून डॅश डॅश इत्यादी दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच, लोणी व खवा, तूप आणि श्रीखंड व पनीर। नेक्स्ट आहे, डॅश डॅश येथे कचरा जमा केला जातो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच, बोरिवली, गोराई खाडी आणि देवनार व चेंबूर। तर मित्रांनो, हे होते आपले महत्त्वाचे प्रश्न। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। जय हिंद।